महाविकास आघाडीची कोल्हापूर लोकसभेची रणनीती जवळपास निश्चित झाली असली तरी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकासची भूमिका अजूनही अधांतरीच आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ही जागा सोडण्यात येत असली तरी राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत जाण्यास नकार दर्शवला आहे. एकीकडे महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होत नसताना दुसरीकडे महायुतीने ताकही फुंकून प्यायला सुरुवात केली आहे. कोल्हापूर व हातकणंगलेच्या विद्यमान खासदाराबाबत असलेली नाराजी आणि त्यातून निर्माण झालेली पराभवाची सावली याला हटवण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. दोन्ही विद्यमान खासदारांचा पत्ता कट करून त्या ठिकाणी धनुष्यबाणावर भाजपच्या उमेदवारांना निवडणूक लढवण्याचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे. राज्यातील जे 13 खासदार भाजपसोबत युतीत आहेत त्या जागांवर मुख्यमंत्री शिंदे गटाने दावा केला आहे. त्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांचाही समावेश आहे. या विद्यमान जागांवर शिंदे गटाचे खासदार असले तरी जनसंपर्क आणि विकास कामावरून नाराजी आहे. ही नाराजी विद्यमान खासदारांना भोवण्याची शक्यता आहे. स्वतः संजय मंडलिक मीच तगडा उमेदवार असल्याचे सांगत असले तरी भाजपने मात्र आपले फासे टाकायला सुरुवात केली आहे. भाजपकडून सुरू असलेल्या प्रयत्नामुळे दोन्ही विद्यमान खासदारांची नाराजी वाढली आहे. भाजप जिंकेल त्यालाच उमेदवारी या तत्वाने जात आहे. तर शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या चर्चेनुसार उमेदवार आमचा पक्ष तुमचा हा प्रस्ताव शिंदे गटापुढे ठेवल्याची माहिती आहे. कोल्हापूरसाठी महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांचे नाव समोर आल्यानंतर भाजपकडून समरजितसिंह घाडगे यांचे नाव समोर आले. गेल्या 1.5 महिन्यांपासून या नावाची कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. घाडगे यांची या प्रश्नावर दिल्लीवारी देखील झाल्याचे समजते. त्यामुळे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचा पत्ता कट होणार का नाही यासाठी आणखी 2 दिवसांची वाट पाहावी लागेल. महाविकास आघाडीकडून हातकणंगलेत शिवसेनेच्या कोट्यातून स्वाभिमानीला ही जागा देण्याचे नियोजन आहे. मात्र राजू शेट्टी यांनी नकार दिला आहे. प्रसंगी उमेदवार आणि पाठिंबा न देता शेट्टी यांना महाविकास आघाडीकडून बळ देण्याची शक्यता आहे. विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्याबाबत असलेल्या नाराजीमुळे विजयाची खात्री भाजपला नाही. त्यामुळे मानेऐवजी आमदार विनय कोरे यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे. विनय कोरे जनसुराज्य पक्षाचे आमदार असले तरी त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यांची मतदारसंघासह पंचक्रोशीत लोकांच्या मनावर पकड घट्ट आहे. त्यामुळे शेट्टी यांच्या विरोधात ते सक्षम उमेदवार असू शकतात.